तर मंडळी, या मालिकेच्या 17 मार्चच्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळतो आणि हा ट्विस्ट असा आहे की रात्री सगळे भाऊ एकत्र बसून बोलत असताना नील हळूच एक गोष्ट मांडतो. सारंगला सगळ्यांनी मान दिला पाहिजे हे खरं आहे, पण एखादी मुलगी येईल आणि सारंग सोबत लग्न करेल, मग पुढे काय? ती मुलगी चांगली असेल, तिच्या मनात काही नसेल, पण तुमच्या सारंग सरांचं काय? सावली मात्र मनातून एकच विचार करत राहते, आपलं सारंगवरचं प्रेम. ती भावना कुठेतरी अजूनही जिवंत आहे. इकडे तिलोत्तमा सारंगकडे येते. ती त्याला सांगते, अरे बाकी कुणाचा विचार करू नकोस, फक्त सावलीचा विचार कर, तिच्या मातृत्वाचा विचार कर आणि या सगळ्यांसाठी होकार दे. सारंग हसतो, पण तो होकार देतो का ते बघण्यासाठी आधी या भागाची सुरुवात कशी होते ते थोडं समजून घेऊ. तर मालिकेत आपल्याला एक मोठा खुलासा मिळतो. भैरवी सगळ्यांना सांगते की सावली आणि सारंग यांच्या आयुष्यात संतती विरहाचा योग आहे आणि त्यावर उपाय म्हणून सारंगने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं. हे ऐकताच सारंगला अजिबात पटत नाही. तो ठणकावून सांगतो, गुरुजी, हे लग्न मी काही केल्या करू शकत नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, सावली आणि मी एकत्र आहोत आणि तसेच राहणार. पण गुरुजी ऐकत नाही. ते सांगतात, हाच एकमेव उपाय आहे आणि तुम्हाला तो करावाच लागेल. सारंग त्यांना थेट विचारतो, तुम्ही गॅरंटी देता का की हा उपाय केल्यानंतर मला मूल होईल? जर नाही तर मी असलं काहीही करणार नाही. चंद्रकांत मध्येच येतात आणि गुरुजींना विनवणी करतात, दुसरा काही उपाय असेल तर सांगा, आम्ही नक्कीच करू. सारंग आणि सावलीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, ते हे विधी करणार नाही, दुसरं काहीतरी सुचवा. तेव्हा भैरवी एक वेगळाच पर्याय काढते. ती सांगते, आपण तिचं लग्न पिंपळासोबत लावून देऊ. हा त्याच विधीचाच एक प्रकार आहे. तुला खरोखर दुसरं लग्न करायचं नाही, फक्त विधी करायचा आहे. सारंग तरीही नकार देतो. तो गुरुजींना सरळ सांगतो, तुम्हाला कळत नसेल तर मी सांगतो, हा उपाय मला मान्य नाही. उद्या जर सावली निघून गेली तर हे तुम्हाला पटेल का? पण सगळेजण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना वाटतं की सारंगने दुसरं लग्न करावं, पण सारंग ठाम आहे. मग एक वेगळंच वळण येतं. कुणीतरी सावलीला सांगतं, आता तू रडत बसू नकोस, हसत बघ, या विधीनेच तुला तुझी खरी किंमत कळेल. हा सगळा तमाशा बघणाऱ्यांना आनंद होईल. इकडे सारंग आणि सावली खोलीत एकट्या असतात. सावली त्याला सांगते, अहो, हा एक छोटासा विधी आहे, करायला काय हरकत आहे? जर यामुळे आपल्याला मूल होणार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे ना? सारंग चमकतो. तो म्हणतो, सावली, मला वाटलं होतं की तुला हे सगळं पटत नाही, पण तू उलट बोलतीयस. सावली शांतपणे म्हणते, अहो, फक्त एक विधी आहे, विधी करायला काय हरकत आहे? सारंग स्पष्टपणे सांगतो, सावली, हा विधी नाही, ही मनातली भीती आहे, अंधश्रद्धा आहे आणि तू मला लग्न करायला सांगतेस कशासाठी? मी लग्नाशिवाय हे करणार नाही. तिलोत्तमा हे सगळं ऐकत असते. ती मनात म्हणते, तो परत माझा अपमान करतो. पण सारंग किती चुका करतोय. एक तर तो गुरुजींचा अपमान करतो. भैरवी गुरुजींची माफी मागते. गुरुजी जाताना एक महत्वाची गोष्ट सांगतात, जर लग्नाला उभी राहणारी मुलगी कुणाच्या दबावाखाली लग्नाला बसत असेल तर हा विधी पूर्ण होणार नाही, त्याचं फळही मिळणार नाही आणि हा विधी 7 दिवसात पूर्ण व्हायला हवा. हे सांगून गुरुजी निघून जातात. थोड्या वेळाने तिलोत्तमा आणि भैरवी खोलीत येतात. तिलोत्तमा म्हणते, भैरवी, गुरुजी घरी आले आणि त्यांनी उपाय सांगितला, हे चांगलंच झालं, पण ते घरी आले काय, उपाय सांगितला काय, हे काशीचे मोठे विद्वान पंडित आहेत, त्यांना मी कसं मॅनेज करणार आणि ते माझं ऐकणार आहेत का? भैरवी सांगते, जर तुला खात्री वाटत नसेल तर जा त्यांच्याकडे, त्यांना भेट, तुझ्या मनातले सगळे प्रश्न, शंका सगळं क्लिअर करून घे त्यांच्याकडून. पण तिलोत्तमाच्या मनात एक वेगळीच काळजी आहे. ती म्हणते, पण अशी मुलगी कुठे सापडणार आपल्याला, जी स्वतःहून तयार होईल आणि म्हणेल की मी लग्न करते. आणि तेवढ्यात दार उघडतं. अनामिका येते. अनामिका आत येऊन सांगते, मी अनामिका, तुम्ही गप्पा मारत होता, पण त्या गप्पांचा प्रकाश माझ्यापर्यंत पोहोचला आंटी. भैरवी आणि तिलोत्तमा तिच्याकडे बघता, हीच ती अनामिका? अनामिका, भैरवी आणि तिलोत्तमा सगळ्या एकत्र गप्पा मारायला जातात. अनामिका बाहेर निघून जाते. इकडे भैरवीच्या मनात एक विचार घोळतो, आता माझा प्लॅन बदलायला हवा. या अनामिकाला नील सोबत लग्न लावून दिलं तर तिला काही मिळणार नाही आणि मलाही काही मिळणार नाही. मग आता काहीतरी वेगळं करायला हवं. पण लगेचच तिच्या मनात दुसरी शंका येते, अशी मुलगी कुठे सापडणार जी स्वतःहून तयार होईल, जी सारंग सोबत लग्न करायला राजी होईल आणि स्वतःचं आयुष्य पणाला लावायला तयार होईल? असं होणं अशक्य आहे. हे विचार मनात घोळवत भैरवी तिथून निघून जाते आणि इथेच या भागाची सांगता होते. पुढे काय होणार